नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव तिडके. टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण बेरोजगारी संबंधीचे सर्व टर्म पाहू. आधीच्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य या चॅप्टरवर चर्चा केली आहे. तर त्याची जे नोट्स आहे दारिद्र्याची, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्यावर जाऊन तुम्हाला त्या नोट्स मिळतील. कारण जी मुख्य नोट्स आहे इकॉनॉमिक्सची, त्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर पंचवार्षिक योजना व लोकसंख्या ह्या चारही बाबी नाही आहेत. त्यामुळे याच्या सेपरेट नोट्स मी खालच्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्याल. तर बेरोजगारी पाहत असताना आपण त्यामध्ये काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या समजून घेऊ. त्यानंतर त्याचे प्रकार आहेत काही, ते प्रकार पाहिल्यानंतर बेरोजगारी मोजमापासंबंधी जे काही टर्म आहेत, त्या NSSO कोणत्या पद्धतीनं बेरोजगारी मोजते त्यासंबंधीचे काही टर्म आहेत त्या आपण पाहू. तर संकल्पना समजून घेत असताना रोजगार आणि बेरोजगारी ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म आपल्याला पाहाव्या लागतील. तर आधी आपण पाहू श्रमशक्ती म्हणजे काय, ज्याला आपण लेबर फोर्स असं म्हणू शकतो. तर श्रमशक्तीमध्ये जे व्यक्ती काम करू शकतात ते सगळेच येतात, आणि काम करणारे पण येतात. म्हणजेच कोण काम करू शकतात म्हणजे कोण, तर बेरोजगार. करू शकतात पण भेटत नाही, आणि काम करणारे म्हणजे कामगार. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र श्रमशक्तीमध्ये येतात. आता आपण पाहू बेरोजगार म्हणजे कोण मग. तर बेरोजगार म्हणजे असा व्यक्ती की ज्याची काम करण्याची इच्छा असून त्याला काम मिळत नाही, असा व्यक्ती म्हणजे बेरोजगार. पण यामध्ये काही अटी आहेत, जसं तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, प्रचलित वेतन दरावर त्याने काम केलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे की त्याची काम करण्याची इच्छा पाहिजे. ह्या चारही अटी जर तो पूर्ण करत असेल तर तो रोजगारीत, व जर या चारही अटी पूर्ण करत नसेल तर त्याला बेरोजगार असं म्हटलं जाते. काही लोक ही श्रमशक्ती या कन्सेप्टच्या बाहेर पण येतात. मग त्यामध्ये कोण कोण येते, त्यामध्ये 15 वर्षाखालील बालकं, त्यानंतर 65 वर्षावरील व्यक्ती, त्यानंतर 15 ते 65 मधले गृहिणी असतील, विद्यार्थी असतील, भिकारी असतील, या सर्वांना श्रमशक्तीच्या बाहेर समजले जाते. तर कार्यशक्ती कोणाला म्हणतात, म्हणजे त्याला आपण वर्क फोर्स म्हणतो. तर वर्क फोर्समध्ये जे व्यक्ती प्रत्यक्ष कार्यात गुंतलेले असतात त्या सर्वांचा विचार होते. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की कार्यशक्ती बरोबर श्रमशक्तीमधून जर आपण बेरोजगार व्यक्ती बाहेर काढले तर जे उरते ते सर्व कार्यशक्ती म्हणजे वर्क फोर्स असते. म्हणजे या ज्या गोष्टी टर्म आहेत ह्या सर्व टर्म प्लस मायनस करून शेवटी त्याचं एकच बनते. म्हणजे तुम्ही जर इथं म्हटलं श्रमशक्ती म्हणजे काय, तर कार्यकारी प्लस बेरोजगार या दोन्हीचं मिक्स करून श्रमशक्ती बनते. मग या दोन याच्या बाहेर कोण आहे, तर ते श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती. त्यानंतर बेरोजगार म्हणजे कोण, त्यानंतर कार्यशक्ती म्हणजे वर्क फोर्स म्हणजे कोण. ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेगळं वेगळं करून सुद्धा अभ्यास करू शकता, आणि परीक्षेत विचारताना पण त्याच विचारलं जाते. यांचे सूत्र वगैरे तयार करून, म्हणजे मागच्या वर्षीचा जर तुम्ही प्रश्न पाहिला 19मध्ये आलेला, तर त्यानुसार तुम्हाला समजेल की हे नेमकं कसे प्रश्न विचारले जातात म्हणून. तर याचा दर कसा काढला जाते, दर काढत असताना प्रत्येक गोष्टीला जर आपण 1000ने गुणलं तर त्याचा दर निघते. म्हणजे जसं बेरोजगारीचा दर काढायचा आहे, मग बेरोजगारीचा दर काढत असताना बेरोजगारी बरोबर बेरोजगारी भागीला श्रमशक्ती गुणिला 1000 असं जर केलं तर आपल्याला त्याचा बेरोजगारीचा दर आपल्याला निघतो. म्हणजेच काय, जर श्रमशक्तीच्या किती प्रमाणात लोक बेरोजगार आहेत याचा तो दर असते. ते बाकीचे पण दर तसेच काढले जातात. म्हणजे त्याचं काही विशेष नाही आहे त्यामध्ये. 1000ने गुणलं प्रत्येक गोष्टीला की त्याचं म्हणजे कामगार गुणिला एकूण लोकसंख्या, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती कामगार आहेत याचा जर दर काढायचा झाला तर कामगार भागीला एकूण लोकसंख्या गुणिला 100 हे 1000 केलं तर आपल्याला त्याचं कामगार लोकसंख्येचे प्रमाणसुद्धा मिळते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते परीक्षेत त्याचा विचार करायचा योग्यरित्या. आता पाहू आपण बेरोजगारीचे प्रकार. हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे हे समजून घेणं. यामध्ये पण हे जे काही 9-10 प्रकार आहेत यामध्ये ठराविकच असे आहेत की जे कन्फ्यूज करतात की त्यांचं नेमकं काय होणार. आपण ते कन्फ्युजन दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता पहिला प्रकार आहे आपला खुली बेरोजगारी. एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे, म्हणजे आणि त्याची क्षमतासुद्धा आहे, म्हणजे त्याच्या आकात कोणतंही काम असो ते करण्याची त्याची क्षमता आहे, परंतु ह्या दोन्ही गोष्टी असूनसुद्धा त्याला काम मिळत नाही नियमितपणे, तर तो व्यक्ती खुल्या बेरोजगारीमध्ये येतो. हा एकदम सोपा प्रकार आहे त्यामधला. त्यानंतर आहे हंगामी बेरोजगारी. हंगाम म्हणजे काय, आता तुम्ही पकडा पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे हंगाम आहेत समजा. या हंगामानुसार काही
रोजगार असतात. म्हणजे जसं पावसाळा आला छत्रीची गरज पडते, उन्हाळा आला तर आपल्याला थंड पाणी वगैरे ह्या सर्व गोष्टीची म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे हे आईस्क्रीम यासारखे दुकानं तुम्हाला दिसत म्हणजे ही दिसते तुम्हाला मार्केटमध्ये. त्यानंतर तुम्हाला हिवाळा आला स्वेटर दिसते, म्हणजे पावसाळ्यात स्वेटर, हिवाळ्यात छत्री असं काही होत नाही ना. तर या ज्या गोष्टी असतात ज्या हंगामानुसार त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना रोजगार मिळतो, तर ते हंगामी रोजगारामध्ये येतात. त्यानंतर आहे प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी त्याला म्हटलं जाते. तर यामध्ये कार्यापेक्षा कार्यकर्ते जास्त असणे याचा हा प्रकार आहे प्रच्छन्न बेरोजगारी. म्हणजे याला तुम्ही म्हणू शकता की एखाद्याच्या वावरात समजा 10 फवारणीचे पंपे मारण्याचं काम आहे आणि त्यासाठी जर 5 माणसं नेले तर त्याला काय रोज पडेल ₹30 पंपांना जर हिशोब केला तर. त्याच्यापेक्षा एकच व्यक्तीनं जर ते 10 पंप मारले त्याला ₹300 तरी भेटतील. म्हणजे अशी जी क्षमता आहे म्हणजे कार्यापेक्षा कार्यकर्ते जास्त असणे यालाच प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी म्हटले जाते. तर हे ग्रामीण भागात तर दिसतेच तुम्हाला, परंतु शहरी भागामध्ये पण याचं प्रमाण असते. म्हणजे असं नाही की हे ग्रामीण भागामध्ये उदाहरण ग्रामीण भागाचं दिलं म्हणून तिथंच असेल म्हणून. शहरी भागामध्ये पण तुम्हाला हे अशा प्रकारची बेरोजगारी दिसते. तर यामध्ये अजून एक टर्म आहे सीमांत उत्पादकता. सीमांत उत्पादकता म्हणजे काय? आता समजा जे 5 कामगार आपण फवारणीला लावत होतो, तर बा 5 माणसानं फवारा केला म्हणून वावरातल्या सगळ्या अळ्या एका झटक्यात मेल्या आणि 10 एकाच व्यक्तीनं 10 पंपे मारले म्हणून जराशा लेट 2-3 दिवस लागले बा मराले, असं काही होते काय? काहीच नाही. ज्या पॉवरचं औषध आणलं त्या पॉवरनुसार कामं होते. म्हणजेच कामगार कमी केल्याने त्याच्या उत्पादकतेत काही फरक पडला का? नाही, शून्यसुद्धा फरक पडलेला नाही. म्हणून त्यालाच म्हणतात की सीमांत उत्पादकता किंवा शून्य सीमांत उत्पादकता असं सुद्धा म्हटलं जाते त्याला. त्यानंतरचा प्रकार आहे संरचनात्मक बेरोजगारी. आता संरचना म्हणजे काय? तर जे भौतिक, वित्तीय व मानवी संरचना असते. म्हणजे भौतिक म्हणजे कसं परिवहन म्हणजे मार्ग असतील, त्यानंतर वीज असेल, वित्तीयमध्ये गुंतवणूक असेल, मानवीमध्ये ज्ञान, कौशल्य या गोष्टीची जर कमतरता असेल म्हणजे गुंतवणूक कमी होत असेल किंवा मानवामध्ये ज्ञान व कौशल्याची कमी असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत भौतिक, वित्तीय व मानवी या गोष्टीमध्ये जर कमतरता असल्यामुळे जर बेरोजगारीचं प्रमाण वाढत असेल तर त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जाते. म्हणजे हेच बेरोजगारी आपण म्हणू शकतो की विकसनशील देशामध्ये या प्रकारची बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला दिसून येते. पैशाची कमतरता, औद्योगिक विकास न होणे म्हणजेच काय तर हे दीर्घकालीन बेरोजगारीचा एक प्रकार आहे असं सुद्धा आपण या संरचनात्मक बेरोजगारीला म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रकार आहे कमी प्रतीची बेरोजगारी. तर कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? योग्यतेपेक्षा कमी दर्जाचं काम मिळणे. म्हणजे ज्याचं IITतून इंजिनियर झालेल्या व्यक्तीने शिपायाची नोकरी करणे यालाच आपण कमी प्रतीची बेरोजगारी म्हणू शकतो. हे एक उदाहरण झालं. किंवा आपण त्याला असं सुद्धा म्हणू शकतो की क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम मिळणे. म्हणजे एखादा व्यक्ती रोज ₹100 गड्ड्याप्रमाणे 5 गड्डे करतो म्हणजे ₹500 कमावतो आणि त्याला जर ₹100 रोज देऊन फुलं तोडायला लावले म्हणजे काय क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम करायला लावणे, हा सुद्धा प्रकार कमी प्रतीच्या बेरोजगारीमध्ये येतो. त्यानंतरचा प्रकार आहे आपला घर्षणात्मक बेरोजगारी. आता घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडणे म्हणजेच काय तर घर्षणात्मक बेरोजगारी. आता अर्थव्यवस्थेत बदल म्हणजे कसा? आता समजा भारतामधले सगळे लोक टपरीवरचा चहा पितात, ठीक आहे, ही एक अर्थव्यवस्था आहे आपल्या देशाची. परंतु अचानक काय होते की पुण्यासारख्या सिटीमधून ब्रँडेड चहाचे दुकानं निघतात आणि लोक टपरीवरचा चहा पिणं सोडून देतात आणि तो ₹10 कटचा चहा प्यायला सुरुवात करतात. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्था बदलली. ₹5 जो चहा मिळत होता तो ₹10 झाला. टपरीवर जो पेत होते तो त्या ब्रँडेड दुकानामध्ये जाऊन पेतात. मग त्या टपरीवाल्यांचं नुकसान झालं ना, मग त्यालाच म्हणतात घर्षण. म्हणजे तिथं काय झालं, त्यांचं घर्षण झालं आणि त्या घर्षणामध्ये ते दबले गेले. तर या सर्वांना म्हणतात घर्षणात्मक बेरोजगारी. हे आता अशा पद्धतीचे अजून पण उदाहरणं आपल्याला देता येतील की एखादी एक नोकरी सोडून जर एखादा व्यक्ती दुसऱ्या नोकरीमध्ये जात असेल तर तो सुरुवातीला काही दिवस त्याला कमी पगारावर काम करावं लागते. मग तो जो असते त्याचा काळ त्यालाच म्हणतात घर्षणाचा काळ. म्हणजे त्याची अर्थव्यवस्था बदललेली आहे. तर यालाच म्हणतात घर्षणात्मक बेरोजगारी की अर्थव्यवस्था बदलते त्याची. म्हणजे हे झालं छोटी उदाहरणं. याला आपण मोठ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये पण कन्वर्ट करू शकतो. तर हे झालं घर्षणात्मक बेरोजगारी. पुढचा प्रकार आहे आपला स्वैच्छिक बेरोजगारी. म्हणजे स्वतःच्या इच्छेनं तो बेरोजगार असते. तर याच्यामध्ये आपल्याला काय तर काम मिळून ते काम न करणे. म्हणजे आता याचं जर सोपं उदाहरण सांगायचं झालं तर एखादा इंजिनियर आहे, त्याला चांगल्या कंपनीत जॉब असते, तो जॉब सोडून देते आणि MPSCच्या मागं लागते. म्हणजे हे काय झालं
स्वैच्छिक बेरोजगारी, म्हणजे त्यानं स्वतःच्या इच्छेनं ते बेरोजगारीला स्वीकार केलेला आहे. कायसाठी? तर अधिकारी बनासाठी. पुढचा प्रकार आहे आपला असक्षम बेरोजगारी. आता असक्षम बेरोजगारी म्हणजे काय? तर एखादा अपंग व्यक्ती आहे, तर त्याची काम करण्याची इच्छा आहे, परंतु तो ते काम करण्यास असमर्थ आहे. तर अशा पद्धतीची जे काही बेरोजगारी असते त्याला असक्षम बेरोजगारी असं म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रकार आहे आपला चक्रीय बेरोजगारी. आता चक्रीय बेरोजगारीमध्ये काय येते? तर जे अर्थव्यवस्थेत एक चक्र असते, म्हणजे मंदी, चलनवाढ. तर हे चलनवाढ झाली की पुन्हा मंदी, हे जे एक चक्र चालते अर्थव्यवस्थेचं, या चक्रामध्ये जर एखादी व्यक्ती बेरोजगार होत असेल, म्हणजे मंदी आली की लोक प्रोडक्ट कमी विकत घेतात. कमी विकत घेतल्यामुळे उद्योगधंदे बंद पडतात. मग त्या उद्योगधंद्यामध्ये असलेले लोकांना रोजगार कमी मिळतो. मग अशा वेळेस जे बेरोजगारी निर्माण होते त्याला म्हणतात चक्रीय बेरोजगारी. मग हे आपल्या देशात घडते का? तर हे आपल्या देशात नाही घडत, विकसनशील देशात नाही घडत, हे विकसित देशात घडते. म्हणजे तुम्ही जर 2008चा क्रायसिस पाहिले असतील तर ते फक्त विकसित देशातच आलेले आहेत. ते आपल्या इकडे त्याची झड एवढी पोचलेली नाही आहे. तर ते विकसित देशात येणारी ते बेरोजगारीचा एक प्रकार आहे. त्यानंतरचा प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी. टेक्नॉलॉजीच्या बदलामुळे जे निर्माण झालेली बेरोजगारी असते त्याला तांत्रिक बेरोजगारी म्हणतात. टेक्नॉलॉजी कशी? आता समजा गिरण्या आहेत, तर गिरणीच्या आधी काही लोक हातानं सूत काढत होते, आणि गिरण्या आल्यामुळे ते सूत काढण्याचा स्पीडही वाढला, आणि सूताची म्हणजे ते क्वांटिटी पण वाढली त्या गोष्टीची. त्यामुळे जे सूत काढणारे लोक होते त्याच्या हातातला रोजगार निघून गेला. मग ते जे बेरोजगार निर्माण झालेले आहेत त्यांनीच म्हणते तांत्रिक कारणामुळे निर्माण झालेली बेरोजगारी. ठीक आहे. हे सर्व प्रकार झाले आपले. त्याचे मी छोटे छोटे उदाहरणं व त्याला सोप्या भाषेत समजून सांगितलं. परीक्षेमध्ये पण हेच तुम्ही लक्षात ठेवा. याचे जोड्या लावामध्ये वगैरे असे प्रश्न विचारले जातात प्रकारावर वगैरे, तर ते सगळे टॅकल झाले पाहिजेत. तर आता पाहू आपण रोजगार व बेरोजगारीचे मापन भारतामध्ये कोण करते आणि त्या मोजमापासंबंधीचे सर्व बाबी. तर भारतामध्ये NSSO जे आहे ते बेरोजगारीचे आकडे प्रचलित करत असते. तर ही आकडेवारी मोजण्यासाठी नियोजन आयोगाने 1970मध्ये भगवती समितीची स्थापना केली होती. या भगवती समितीने 1970मध्ये काही बाबी सांगितल्या की ज्या माध्यमातून आपल्याला रोजगार व बेरोजगारी संबंधीची आकडेवारी मोजता येते. तर त्यासाठी तिने 3 पद्धती सांगितल्या. एक होती नित्यप्रमुख दुय्यम दर्जा, ज्याला आपण युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिटरी स्टेटस असं म्हटलं जाते, म्हणजे त्याला UPSS असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे चालू साप्ताहिक दर्जा, म्हणजे करंट वीकली स्टेटस. आणि त्यानंतर आहे चालू दैनिक स्टेटस, म्हणजे त्याला करंट डेली स्टेटस म्हटलं जाते. या 3 पद्धतीने बेरोजगारी मोजल्या जाते. तर पहिल्या पद्धतीमध्ये आपण पाहू नित्यप्रमुख दर्जा व दुय्यम दर्जा. तर यामध्ये नित्यप्रमुख दर्जा काय आहे? तर सर्वेक्षणातील वर्षात म्हणजे 365 दिवसांपैकी एखाद्या व्यक्तीला जर 183 दिवस रोज 8 तास काम मिळत असेल, म्हणजे प्रत्येक दिवसात त्याला 8 तास काम मिळणे आवश्यक आहे. जर त्याला असं काम मिळत असेल तर तो रोजगारीत समजला जाते. आणि त्याला जर 183 दिवसापेक्षा कमी काम मिळत असेल तर त्याला बेरोजगारीत असं म्हटलं जाते. परंतु ते काम किती? 8 तासाचं असलं पाहिजे. हे झालं नित्यप्रमुख दर्जा आहे. आता यामध्ये असते दुय्यम दर्जासुद्धा, त्याला UPSS असं मोठं नाव गेलं आहे. तर दुय्यम दर्जा म्हणजे काय? तर वरील जे मी सांगितलं 183 दिवस प्लस 8 तास काम, तर यामध्ये जर तो 30 दिवस जास्तीचं काम करत असेल तर त्याला दुय्यम नित्य दर्जावर त्या पद्धतीमध्ये त्याला मोजल्या जातात. म्हणजे एक्स्ट्रा काम करणे त्याला आपण म्हणू शकतो. त्याला नित्यप्रमुख दुय्यम दर्जा असं म्हटलं जाते. दर्जा म्हणजे स्टेटस, आणि युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिटरी स्टेटस असं त्याला UPSS असं म्हटलं जाते. त्यानंतर चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे करंट वीकली स्टेटस. तर यामध्ये काय येते? एका हप्त्यातील एका दिवसात 8 तास काम मिळत नसेल तर तो साप्ताहिक बेरोजगार म्हटलं जाते. म्हणजे एका हप्त्यातील एका दिवसात 8 तास काम मिळाले पाहिजे. म्हणजे तो 8 तास जे आहे हे 24 तासातले 8 तास आहेत. तेवढे म्हणजे एका दिवसाचे हे रोजगाराचा टायमिंग आहे. तेवढे तास जर त्याला काम मिळत नसेल तर तो साप्ताहिक बेरोजगार असं म्हटलं जाते. त्याला CWS असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर आहे चालू दैनिक दर्जा म्हणजे करंट डेली स्टेटस असं त्याला म्हटलं जाते. तर सर्वेक्षणातील एका दिवसात
त्याला 4 तास काम नसेल मिळत तर तो त्याला बेरोजगारीत म्हटले जाते, म्हणजे अर्धा दिवस म्हटले जाते. म्हणजे आपण आधीच्या ज्या 2 पद्धती पाहिल्या ज्यामध्ये 8 तास काम असं होतं. आता म्हणते की 4 तास काम नसेल मिळत तर तो म्हणजे दिवसाचं काम किती आहे 8 तासाचं, त्याच्यातल्या हाफ हाफ हॉवर्समध्ये जर त्याला काम मिळत नसेल तर त्याला करंट डेली स्टेटसवर बेरोजगारीत मानल्या जाते. तर ह्या 3 पद्धतीनं NSSO म्हणजे वेगळ्या या 3ही कॅटेगरीमध्ये बेरोजगारी भारतामधली मोजते. तर म्हणजे बेरोजगारी व रोजगारी कोण मोजते तर NSSO मोजते. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं की ते सर्वेक्षण वगैरे करते या संबंधीचं सर्व. यामध्ये महत्त्वाची भूमिका श्रम ब्युरोची असते, जे चंदीगडला स्थापन केलेलं आहे. तर हे काय करते, NSSOनं जे सर्वेक्षणातून आकडेवारी आणलेली आहे जमा करून, त्याचं संकलन करते, त्यावर विश्लेषण करते आणि त्या माहितीचं वितरण करते. तर ही सर्व कामं श्रम ब्युरोमार्फत होतात. जर राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर इंडिया इयरबुकमध्ये कामगार कल्याण जे मंत्रालय आहे भारत सरकारचं, तर त्याच्यामध्ये श्रम ब्युरोची जी आकडेवारी असते ते दरवर्षी अपडेट केली जाते. ते त्यावेळच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वाचली पाहिजे. त्यावर प्रश्न विचारले जातात GS4मध्ये आणि GS3मध्ये सुद्धा. तिथं सुद्धा कामगारासंबंधीचं एक प्रकरण आहे GS3च्या दुसऱ्या भागामध्ये. तर तिथं त्या जे आकडे कामी पडतात. तर हे बेरोजगारी संबंधीचे आपण सर्व टर्म पाहिल्या. व्याख्या, प्रकार व त्या बेरोजगारी व रोजगारी मोजण्याचे 3 पद्धती आणि ते मोजते कोण यासंबंधीचे प्रश्न येत राहतात परीक्षेमध्ये. तर हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहिलं. आता आपण इथून पुढे येणारी जी परीक्षा आहे त्यासंबंधी काही महत्त्वाच्या बाबी पाहू. तर त्यातली पहिली टिप्स अशी आहे की लुसंटचं जे हिंदीमधलं पुस्तक आहे, ठीक आहे, हिंदी ज्यांना इंग्रजी समजत असेल त्यांनी इंग्रजी. तर यामध्ये हिस्ट्री, ज्यामध्ये त्या हिस्ट्रीमधील प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, त्यानंतर जिओग्राफी, त्यामध्ये मुख्यतः फिजिकल जिओग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्समधले काही ठराविक गोष्टी ज्या आहेत ज्यावर प्रश्न विचारले जातात, जसं आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, दारिद्र्य वगैरे यासंबंधीचे जे काही म्हणजे ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारले असे ठराविक काही गोष्टी आहेत त्या वाचून घेतल्या पाहिजे. त्यानंतर आहे सायन्स. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातले ते छोटे मोठे पहिला कोण, दुसरा कोण, यानं कोण शोध लावला, त्यानं हे ते जे भराट दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये लुसंटच्या, ते न वाचता सायन्समधल्या काही ठराविक गोष्टी वाचणे इम्पॉर्टंट आहेत की ज्या परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या प्रिलिम्सला विचारल्या जातात. 2018 व 2019मध्ये GSमध्ये मला राज्यसेवेच्या 2018मध्ये 118 मार्क होते GS1मध्ये. त्यानंतर 2021मध्ये सुद्धा 123 मार्क होते. या GSच्या भरोश्यावर मी दोन्ही वेळेस मेन्स दिली. ठीक आहे. म्हणून तुम्ही आता म्हणजे मी काय करत होतो त्या सर्व गोष्टी सांगतो. पहिली टिप्स होती की लुसंटचं पुस्तक हे राज्यसेवेच्या प्रिलिम्सला फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जसं इकडे कंबाईनसाठी ठोकळा वापरतो तसं तिकडे लुसंट वापरायचं. दुसरी टिप्स आहे प्राचीन व मध्ययुगीनसाठी मी मागच्या वर्षी काय केलं होतं. तर मी त्यासाठी स्टडी 91 म्हणून एक चॅनल आहे, त्यावरचं प्राचीन व मध्ययुगीन इतिहासचा रोज दुपारी जेवायच्या टाईमला एक व्हिडिओ पाहत होतो. आणि ते परीक्षेच्या आधी चालू केलं होतं 2 महिन्यापासून. तर बरोबर परीक्षेपर्यंत सर्व व्हिडिओ संपले होते आणि सोबत लुसंटमधलं थोडं जे प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आहे तो सुद्धा वाचत होतो. त्यामुळे ते एकदम कन्सेप्ट क्लिअर झालं. आणि जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो, प्राचीन व मध्ययुगीनसाठी कोणतंही इतर पुस्तक न वाचता अरिहंत प्रकाशनचं पुस्तक आहे, अरिहंत प्रकाशनचं हिंदीमध्ये आहे, त्यामधलं प्राचीन व मध्ययुगीन इतिहास व त्यानंतर स्टडी 91 या चॅनलवरचे प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर असलेले व्हिडिओ हे जर तुम्ही पाहिले तर तुमचा प्राचीन मध्ययुगीनचा काहीच वांधा राहत नाही. म्हणजे थोडंसं लेट आहे काम पण थेट आहे, तुमचा एकही मार्ग जात नाही तिथं. त्यानंतर आहे जिओग्राफीची जी माझी नोट्स आहे टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे. तर मी त्याच्या बाहेर एक शब्दसुद्धा वाचत नव्हतो. आणि ते नोट्स जे आहे ते NCERT आणि मृणाल पटेल आणि एक टार्गेट विथ आलोक म्हणून चॅनल आहे यूट्यूबवर, या 2 याचं मिक्स करून म्हणजे 2-3 याचं मिक्स करून आणि सौदी सरांचं आपलं पुस्तक भूगोलाचं, या सर्वांचं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मटेरियल. म्हणून ते जिओग्राफीची मी नोट्स वाचून जात होतो, त्याच्यावर ते बाकी काहीच करत नव्हतो. तर जिओग्राफी हा असा सब्जेक्ट होता की मागच्या वर्षी मला एक क्वेश्चन कॅन्सल झाला होता वाटते. तो महाराष्ट्रावर काहीतरी वर्धा वगैरे असं काहीतरी विचारलं होतं आणि एक क्वेश्चन माझा चुकला होता. जवळपास 13 क्वेश्चन बरोबर होते. 13 दुनी 26 मार्क होतात. ठीक आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात
जिओग्राफी आपल्याला मार्क देऊ शकते. त्यानंतर आहे इकॉनॉमीचा अभ्यास करताना करंटशी रिलेटेड 2-3 क्वेश्चन राहतात. त्यानंतर शाश्वत विकास, दारिद्र्य, बेरोजगारी यासंबंधी म्हणजे कोळंबे सरांचे सुरुवातीचे 10-12 चॅप्टर आणि ते काही चॅप्टर आपल्या देसले सरांचे म्हणजे जसं खाऊजा, पंचवार्षिक योजना, त्यामध्ये सुद्धा 11वी-12वी हे फार इम्पॉर्टंट आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या इकॉनॉमिक्समध्ये ठराविक विचारल्या जातात आणि त्यावरच जास्तीत जास्त प्रश्न येतात. जसं शाश्वत विकास म्हटलं की ते मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ते काय आहेत. त्यानंतर ते 2000 सालामधले ते MDG आहे. तर या सर्वांवर प्रश्न पडतात. तर ते सर्व व्यवस्थित आता त्याची रिव्हिजन करायची. त्यानंतर आहे पॉलिटी. तर याच्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक आणि लक्ष्मीकांतच्या चे पुस्तक आहे मोठं. त्यामधले ठराविक काही चॅप्टर आहेत जसं लोकपाल, लोकायुक्त हे आहे. त्यानंतर लोकन्यायालय जे चॅप्टर कोळंबे सरच्या पुस्तकात नाही आहेत असे काही टॉपिक आहेत ज्यावर प्रिलिममध्ये सुद्धा प्रश्न पडतात. महिला आयोग असेल तर हे असे काही आयोग आहेत समजा की जे त्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकाचं सापडतात इकडे सापडत नाही. तर त्या गोष्टी तिथं करायच्या आणि ज्या गोष्टी कोळंबे सरांच्या पुस्तकात आहेत त्या तिथूनच वाचायच्या. म्हणजे ते काम डबल नाही करायचं, एकाच वेळा सिंगल याच्यात खलास झालं पाहिजे सगळं. आणि करंटचे जे टॉपिक आहेत राज्यपालाची निवड, मुख्यमंत्र्याचं काही गोंधळ झाले असतील विधानसभेत वगैरे, तर ह्या गोष्टीवर सर्व फोकस राहायचा आणि त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन झांबलत राहायचे. म्हणजे जसं विधान परिषदेचा काही गोंधळ झाला असेल तर त्याच्यावर म्हणजे या सर्व गोष्टी पाहत राहायच्या की नेमकं आजूबाजूनं कोणत्या घटना झालेल्या आहेत मागच्या वर्षात. तर त्यावरच आधारित 2-3 प्रश्न 4-5 प्रश्न करंटशी रिलेटेडच पॉलिटीमध्ये विचारले जातात, जसं इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातात. म्हणून त्याच्यावर जरा जास्त लक्ष द्यायचं. आणि घटनेचा मूळ जो म्हणजे तुम्हाला सांगतो राष्ट्रपती चालू होण्याच्या आधीपर्यंत जे कोळंबे सरांच्या पुस्तकातले चॅप्टर आहेत ना त्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न पडत राहतात. मूलभूत हक्क असतील, घटनेचे वैशिष्ट्य वगैरे ह्या सर्व गोष्टीवरच जास्त प्रश्न पडतात. त्यामुळे या टॉपिकला ज्यावेळेस आपण पेपरला जातो तर त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं, ह्या 2-3 गोष्टी करायच्या. म्हणजे कोणत्या, लोकसंख्या, दारिद्र्य, घटनेचे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्यावरील, त्यानंतर तिथले जे 2-3 चॅप्टर आहेत तिच्या तारखा वगैरे सगळं. म्हणजे घटनेचा मूलभूत अभ्यास करत असताना तो जो एक सुरुवातीचा शब्द येते त्यामध्ये ह्या 2-3 हे 10-12 चॅप्टर येतात. तर हे परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी करायची. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं जे पुस्तक आहे त्यातलं जे शेवटचा म्हणजे 3 पार्ट आहेत त्याच्यामध्ये, तर त्यातलं जे शेवटचा पार्ट आहे तो प्रदूषण वगैरेवाला तो जरा व्यवस्थित करायचा म्हणजे बाकीच्या पार्टपेक्षा. त्यानंतर करंटशी रिलेटेड 2-3 क्वेश्चन तिथं पण पडत राहतात. इकडे तिकडे काही झालं की त्याच्यावर लगेच अप्लाय करून प्रश्न पडतात. तर तिथं जरा लक्ष द्यायचं. त्यानंतर आहे सायन्स. तर हे आपला वीक सब्जेक्ट होता थोडासा, तरी पण याच्यामध्ये मागच्या वर्षी 20 पैकी 8 क्वेश्चन बरोबर आले होते. तर इथं भस्के सरांच्या पुस्तकाच्या बाहेर काही वाचलं नाही. आणि 9वी आणि 10वीचे 2 पुस्तकं अशी 2 स्टेट म्हणजे 3 स्टेट बोर्डची पुस्तकं एवढंच सफिशियंट होतं. करंटबाबत आम्ही परीक्षेच्या आधी किमान 2 हप्त्यापासून एक परिक्रमा 1 तासामध्ये, त्यानंतर थोडंफार इयरबुक वगैरे त्या 1-1.5 तासामध्ये त्याचं डिस्कशन करत होतो. आणि हे परीक्षेच्या 2 दिवस आधीपर्यंत संपवून टाकत होतो. त्यानंतरचे परीक्षेचा दिवस, त्याच्या आधीचे 2 दिवस, या 3 दिवसात डिस्कशन वगैरे सगळं बंद होत होतं. आणि डायरेक्ट म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं मी सांगितलं आहे, त्याच्या आदल्या दिवशी थोडंफार करंटचं करून घ्यायचं. त्यानंतर CSATसाठी तुम्ही या वीकमध्ये किमान समजा सोमवार आणि त्याच्या तिथून 2 दिवसानंतर 19-18चा पेपर सोडवायला पाहिजे. जेणेकरून ते सोपी पेपर आहे थोडेसे. तर ते एक आयोगाचा ट्रेंड त्यामधून आपल्याला रविवारी कामात येते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. माझं म्हणजे मुळात उद्देशच नव्हता की राज्यसेवेबद्दल काही सांगायचं, परंतु गणेश काळे म्हणून मित्र आहे उस्मानाबादचे, तर त्यांनी सांगितलं की तुझी जरी म्हणजे तू मेन्समध्ये जरी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला नसेल तरी प्रिलिम्स तुझ्या निघाल्या आहेत. त्यामुळे तू प्रिलिमबद्दल सांग, मेन्सबद्दल काही जास्त बोलू नको त्यामध्ये. म्हणून मी त्याचं म्हणणं ऐकलं म्हणजे त्या माझ्या मित्राचं, आणि तुम्हाला ह्या काही टिप्स दिल्या. कारण यापेक्षाही कंबाईनच्या आधी आपण थोडी वेगळी स्ट्रॅटेजी ठेवू. म्हणजे मी जे स्ट्रॅटेजी वापरत होतो त्यामुळे ते मी तुम्हाला सर्व सांगेल त्यावेळेस. 15 दिवस आधी एक व्हिडिओ टाकेन आणि 7 दिवसाच्या आधी एक व्हिडिओ टाकेन, आणि त्यानुसार कंबाईनचं प्लॅनिंग आपण व्यवस्थित ठरवू. कारण कंबाईनच्या आधी जवळपास इकॉनॉमिक्स पूर्ण संपवायचं आहे. आणि संपवत असताना हा व्हिडिओ नुसता या कंबाईनसाठीच कामात पडला पाहिजे असा माझा उद्देश नाही आहे. तर इथून पुढचे जितके काही म्हणजे पुढे येतील वर्ष,
तर त्या सर्वांमध्ये ते सर्व व्हिडिओ कामात पडले पाहिजे या दृष्टीनं सर्व अभ्यास चालू आहे. जर काही मुलं त्याच्यामध्ये म्हणते सर हा चॅप्टर शिकवा, तो शिकवा, तर असं नसते. कोणती गोष्ट म्हणजे एका एका पायरीनं चढत गेलं पाहिजे. एका पहिल्या पायरीहून 5व्या पायरीवर जर गेलं तर जरासं पायामध्ये गॅप पडू शकते. म्हणून म्हणजे आपण लंगडे होऊ शकतो. तर शॉर्टकटच्या मागं कमी लागायचं, कन्सेप्टवर जास्त खेळा. जिथं ट्रिक्सच्या गोष्टी आहेत तिथं ट्रिक्स वापरा, जिथं लागत नसेल ना ट्रिक्स तर तिथं त्या गोष्टी रिव्हिजन करा, पाठ होते. आणि कन्सेप्टवर जास्त खेळा. कन्सेप्ट फार महत्त्वाचे असतात, कारण लॉजिक लावताना कन्सेप्टला फार महत्त्व आहे. आणि तुम्ही या क्षेत्रात टिकासाठी तुम्हाला कन्सेप्टवरच खेळायला लागेल, हे सुद्धा याचं सूत्र आहे. तर त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.